नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, उन्हाळा म्हणला की चालू होतात वाळवणीचे पदार्थ करणं. तर इकडं बघा आमचं चालू होतं शेवाळ्याचं पीठ चाळणं. म्हणजे गहू वलवून ठेवले ते आणि आता दळून बिळून आणून त्याचं मस्तपैकी चाळणीने आणि ओढणीने दोनदा चाळून घेतले. आणि एकीकडे आपले रोजचे कामंसुद्धा. तर कंटाळा तर येतो, पण तेच कामं जर आपण रोज उत्साहाने केले तर त्या कामाला काहीच वेळ लागत नाही. पण एखाद्या दिवशी जर कंटाळा केला की बघा तुम्ही, तेच काम आपल्याला करायला दुपार होऊन जाते. आणि पटकन जर आवरून घेतले तर तेच कामं आपले 10-11 वाजेपर्यंत आवरून जातात. तर इकडे बघा पोळ्या वगैरे झाल्याच्यानंतर सकाळी नाश्त्याला केलं होते आज गव्हाचे धिरडे. तर रोज पोहे आणि उपमा खाऊन घरचे सगळे कंटाळून जातात. तर इकडे बघा यांना नाश्ता आणून दिला तर यांचं तर काहीही करून द्या. त्यांना कधीच काही चांगलं झालं म्हणून असं कधीच म्हणणार नाहीत. तर त्यांना विचारलं कसं झालं तर ते म्हणतात मीठ कमी झालं. तर तुमच्या घरीसुद्धा असंच होतं का? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कितीही राग आला आणि कितीही काही झालं तर मन शांत करणारी जागा म्हणजे ही हिरवीगार अशी झाडे. तर प्रत्येकाच्या घरासमोर किंवा वाड्यामध्ये 2-3 झाडं तरी असावीत, नाही तर मग फुलाची तरी झाडं असावे की ज्यांच्याकडे पाहून आपलं मन शांत आणि राग पण खूप शांत होतो. आणि फुलं आलेले बघितल्याच्या नंतर मग तर पाहायचंच काम नाही. खूप असं छान वाटतं, मनाला प्रसन्न करून टाकतात ही मस्त छोटे छोटे हिरवीगार झाडं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि छोट्याशा व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय. आणि हे असे सुंदर हिरवेगार अशी झाडं आपलं मन शांत आणि मन रमवतात सुद्धा. तर घरासमोर प्रत्येकाच्या 2-3 तरी झाडं असायला पाहिजे, म्हणजे की त्याची हवा अशी निसर्गरम्य सुंदर हवा, नैसर्गिक हवा आपल्याला भेटते. आणि मूड पण खूप चांगला होता. आपण जर थंड हवेत बाहेर थोडंसं झाडांकडं बघत बसलो तर इकडं पण चालू आहे बघा कामं. भांडे लावायचं काम, रात्रीचे भांडे घासून ठेवलेले असतात पण ते आम्ही सकाळी लावून घेत असतो. आणि तिकडं एकीचा स्वयंपाक करणं चालला आहे. तर असे दोघी मिळून पटकन कामं केले तर आमचे 10:30-11 वाजेपर्यंत पूर्ण कामं आवरतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.